शिट्टी वाजली, वाफेचा धूर निघाला आणि भारताच्या प्रगतीचं चाक धावू लागलं. 16 एप्रिल 1853चा तो ऐतिहासिक क्षण आणि त्याच घटनेला पूर्ण होत आहेत 173 वर्ष. भारतीय रेल्वेची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाचा वाढदिवस. कसा असणार हा सोहळा, पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णपान पुन्हा एकदा उजळणार आहे. 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे या 33.8 किलोमीटरच्या अंतरावर देशातील पहिली रेल्वे धावली होती. साहिब, सिंध आणि सुलतान या 3 वाफेच्या इंजिनांनी ओढलेल्या त्या 14 डब्यांनी भारताच्या भविष्याची पायाभरणी केली. या पहिल्या प्रवासाचे 400 पाहुणे साक्षी होते. गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात हा 173वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सकाळी 11 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील ऐतिहासिक इंजिन पाशी हा सोहळा रंगणार आहे. खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्या उपस्थितीत या रेल्वे माऊलीचा सन्मान केला जाईल. ठाणे स्थानक फक्त इतिहासात रमलेलं नाही, आज हे स्थानक कात टाकतंय. पूर्वेकडील सॅटिस पुलाचं काम वेगाने सुरू आहे. 2.24 किलोमीटरचा उन्नत मार्ग आणि 11 मजली बहुउद्देशीय इमारत ठाणेकरांच्या सेवेसाठी सज्ज होते. इथे वाहन तळापासून ते व्यापारी संकुलापर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे. 1853 मध्ये सुरू झालेला हा छोटा प्रवास आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विस्तारलाय. वाफेच्या इंजिनाची जागा आता हायस्पीड इलेक्ट्रिक इंजिनांनी घेतली आहे. दररोज लाखो प्रवाशांना कवेत घेणारं ठाणे स्थानक आजही तितक्याच दिमाखात उभं आहे. ठाणे रेल्वे स्थानक हे केवळ एक जंक्शन नाही, ते भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि प्रवाशांच्या विश्वासाचा जिवंत वारसा आहे. काळाच्या ओघात रेल्वे बदलली, वेग बदलला, पण ठाणे स्थानकाचं ऐतिहासिक महत्त्व आजही अढळ आहे. प्रगतीचा इंजिन ठाणे रेल्वे स्थानक, रेल्वेच्या इतिहासाचा मानाचा तुरा असंच म्हणावं लागेल. 173 वर्षाचा हा प्रवास थक्क करणारा आहे. तेव्हा ठाणे स्थानकावर नक्की या आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. भारतीय रेल्वेचा हा वेग असाच कायम राहो ही सदिच्छा. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.